लॉजिक मोठं गमतीच असतं बरं का. कॉलेजमध्ये लॉजिक हा सुद्धा विषय असतो. मराठीमध्ये त्याला तर्कशास्त्र म्हणतात. या लॉजिकवरून एक गोष्ट सांगतो. मुंबईला सिद्धार्थ कॉलेजचं गॅदरिंग होतं आणि त्या गॅदरिंगमध्ये अशी चेष्टा मस्करी असते. तेव्हा एकाने तर्क मांडला. त्या कॉलेजचे प्रोफेसर कोणतरी कर्णिक का कोणतरी असतील, माझ्या नाव लक्षात नाही. तर त्या दिवशी जरा फिश पॉन्ड वगैरे असतं, चेष्टा मस्करी करायला असतं. तर त्यांनी तर्क मांडला, आमचे कर्णिक सर म्हणजे काय फारच कडक, हिम्मत नाही ते आल्यानंतर त्यांच्या अंगावर कोणी जाणं येणं. तेव्हा सर्व कॉलेज कर्णिक सरना घाबरतं, पण कर्णिक सर मिसेस कर्णिकला घाबरतात. देअरफॉर सगळं कॉलेज मिसेस कर्णिकला घाबरतं. काय लक्षात येते का काय सोडवला विषय तो? अशी गणित सोडवायची असतात. तर्क काय झाला काय? हां, अहो ती म्हणाली त्या मुलारे मी मेल्या कधी आली आहे का कॉलेजमध्ये? म्हणला तसं नाही, हे लॉजिक आहे. लॉजिक काय? सगळं कॉलेज मिस्टर कर्णिकला घाबरतं, मिस्टर कर्णिक तुम्हाला घाबरतं, देअरफॉर सर्व कॉलेज मिसेस कर्णिकला घाबरतं. तसं लक्षात घ्या, हे ज्ञान अभेद खंडन आहे. आहे ते काय सांगताय? आहे ते काही सांगायचं नाही म्हणून ज्ञानाचा अभेद आहे याचंही खंडन. आहेच आहे, सांगता काय? आहेच आहे ते सांगितलं म्हणजे चुकीचं ठरतं. सांगायची गरज नाही, सांगायची गरज नाही, सांगणं हे चुकीचं आहे. तरी पण माऊलीचं सांगणं चाललंय आणि हाच त्या अमृतानुभवाचा विलास आहे. आणि अर्थात हे माऊली आहे म्हणूनच सांगू शकतात, आमच्यासारखे बडबड करतात. पण चांगला आहे ती माऊलीची बडबड आहे म्हणून हॉल रोज भरतोय. अगदी माणसं आवडीने येतात. ज्यांना मागे बसून दिसत नाही ते पुढे विचारे खाली बसतात. एरवी माणसं खुर्ची करता मांडतात. खुर्ची करता कुठे बांधतात ते तुम्हाला माहिती आहे, आणि खुर्ची सोडून कुठे बसतात तेही तुम्हाला माहिती आहे, नाही का? हां, इथे खुर्ची करता नाही, इथे सगळी माणसं बघा एरवी जाता येतात, चपलीची घाण लागलेली असते. पण त्यांचा हेतू एक असता की बा प्रवचन करताना महाराज आम्हाला नीट दिसावे, लांबून आम्हाला दिसत नाही, त्याचा आनंद लुटता येत नाही. हा त्याच्यातला भाग आहे. कशा करता सांगितलं? काय अमृतानुभव आहे म्हणून या ठिकाणी सद श्रुतीने काय मी सारांश सांगतोय आता 2 प्रकरणाचा. काय सांगितलं? काय शब्द वापरले? सद, चिद आणि आनंद. सद शब्द काय वापरला? असद नव्हे ते सद, जड नव्हे ते चिद, आणि दुःख नव्हे तो आनंद. हे म्हणाले हे तरी सांगायची काही गरज आहे का? सांगायची कोणची सर्व सिद्धांताच्या उजरिया सांडोन्या निदसूर्या पुले हाता चोरिया पण पेजो. जी सत्ता आपल्या ठिकाणी चोरून राहिली हाच विषय परवाचा होता की पुढिलांची दृष्टी चोरीजे हा दृष्टी बंद निपजे परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरी. ती सत्ता आपल्या ठिकाणी चोरून राहिलेली आहे पण चोरून राहिलेली आहे बरं का. हां, एक आमचे दादा महाराज दृष्टांत द्यायचे जुन्या काळातला मजेशीर दृष्टांत सुद्धा त्या काळानुसार बदलतात. असं सांगायचे दृष्टांत. एक श्रीमंताच्या घरामध्ये मोठं लग्न होतं. मग त्यावेळेला बायकांना ती घालायच्या, आता फॅशन म्हणून घालतात. पण पूर्वीच्या काळी असं असायचं, बाईचे लग्न झाल्यानंतर कान आणि नाक कधीही उघडं राहू नये. नथ जरी नाही तरी चमकी तरी, चमकी म्हणजे नाकात असल्यानंतर चमकते ती चमकी. आणि जुनं नाव नथीचं आहे सुपाणी. नाथाने आपल्या भागवतामध्ये दागिन्याचं वर्णन केले.
दांडा गोंडा मूद वेणी हलू दे नाकीची सुपाणी. शब्द काय वापरला? हलू दे नाकीची सुपाणी. सुपाणी शब्दाचा अर्थ ज्या नदीमध्ये पाणीदार मोती आहेत अशी सुपाणी. हलू दे नाकीची सुपाणी. मग आता त्या दिवशी लग्न असल्या कारणाने जरा ही मोठी हिऱ्याची नथ घातली. आता तिचं वजनही जास्ती होतं आणि ते जास्ती असल्या कारणाने वजन जास्ती होतं. मग इकडे तिकडे जरा समारंभ संपताना तिने काय केलं, ते घेतलं आणि इथे आपलं मंगळसूत्र अडकून ठेवलं. झालं बाबा. माणसं चटकन विसरतात बरं का, हे मी तर रोज बघतोय. आत्ता एकच ठेवली तर वस्तू आपल्यालाच मिळत नाही आपली. आणि मग आपण म्हणतो तुमच्या हातात दिली होती ना, त्याच्या हातात दिली होती ना, तुमच्याकडे दिली होती ना, इकडे ठेवली होती ना. काय म्हणजे माणसाचा विसरणं हा एक स्वभाव आहे. बरं आहे विसरतंय म्हणून, नाही तर सगळं धरून बसले असतं तर आयुष्य जगता आलं नसतं. माझं बोलणं कळलं का? हे बघा, एक सांगू, आयुष्यामध्ये इतकी दुःख येतात, ती विसरतायत म्हणून जगताय ना. सगळीच दुःख उघडत बसला तर जगता येणार नाही. ते दुःख विसरता येत आहेत ही सुद्धा ईश्वरी सत्तेची कृपाच आहे. तेव्हा विसरलीवर पूर्वीच्या बायका नीटनेटका पदर घेणं म्हणजे आत्ताच्या घेत नाहीत असं मला बिलकुल म्हणायचं नाही. माफ करा मला, काय करू आता मी. नाही, साडी नेसल्यानंतर पदर, साडीच नेसत नाही तर पदर तरी कुठून. पूर्वीच्या काळचा काय, पूर्वीच्या काळी पदर असायचा म्हणजे ते काय आहे बघा. आता तर सुद्धा काही चुकीचं आहे असं काही मला म्हणायचं नाही. काळामध्ये फॅशन बदलतात. त्याच्यापूर्वी तर कांचोळी होती. कांचोळी म्हणजे कळलं का तुम्हाला? अंगात घालायची नाही, शिवता येत नव्हते, असा एक मोठा पदर घ्यायचा, मोठा फडका, आणि तो मागे गाठ मारून बांधायचा, कानचोळी. काय त्यावेळेला सुद्धा हे नव्हतेच. तेव्हा स्लीवलेसची फॅशन ही पुराण काळापासून आहे. आत्ताच कोणी स्लीवलेस घालतात असं कोणी वाईट वाटण्याचं कारण नाही आणि तुम्हाला हे लाज वाटून घेण्याचं काही कारण नाही. मधल्या काळात तसं बघायची सवय नाही म्हणून माणसं म्हणली हे चुकलं. मी कधीही चुकलं म्हणणार नाही. काय म्हटलं तुम्ही काढून बघा. आता कांचोळी जर असं म्हणले तर इथे मोकळा असणारच, उघड आहे. म्हणून त्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगात शब्द कांचोळी अंगी न समाये गे माय, गुडिया उव्हा मकरे शृंगारा, कांचोळी अंगी न समाये गे माय. जुन्या काळामध्ये पद्धत कपड्याची लत्त्याची निरनिराळी होती. तेव्हा असो, मग आता ते पैठणी नेसलेली त्याच्या आतमध्ये ती अशी घातली. घातल्यावर विसरली ना, लग्न झालं असं करते. मग नवऱ्याची गेली, अहो मी मगाशी तुमच्याकडे नथ दिली ना. चुकला घाव ऐरणीवर. काय म्हटलं मी? चुकला घाव कुठे असतो? दोन नवरा बायको असले नाही की जर बसून घ्या चटकन, उशिरा यायचं, पुढे गडबड करायची, पुन्हा त्या चपल्या मिरवायच्या पादुका मिरवल्यासारख्या. या ना बसून पटकन, बरं दिसतं. तेव्हा मग चुकला घाव खुणावर ऐरणीवर. नवरा बायको दोन असले की नाही, मग तू तुझ्यावर मी तुझ्यावर, हे दुसरं काय सांग. ते सुद्धा एक संसारातलं रमणं असतं. अहो मी मगाशी तुमच्या, अगं म्हणलं काय तू शुद्धीवर आहेस का? सकाळपासून तू तिकडे मी इकडे, तोंड सुद्धा तुझं बघितलं नाही. काय तर तुझी नथ कुठून बघणार मी? मग झालं नाही. मग मी तिकडे काढून ठेवली होती, मग तिकडे काढून ठेवली होती, मी तिकडे काढून ठेवली होती. सगळं ठिकाणी बघितलं, मिळालीच नाही. शेवटी म्हणाली माझ्या आतल्या खोलीत दुसरं कोणी गेलं नाही, तुमच्याच नात्यातली माणसं गेली होती. बायकांचं मोठं गंमत असतं. सासरच्या माणसावर तिचा असा डूग असतो. तुमचीच
तो म्हणला, अगं काय तुझ्या जीवाला लाज वाटते का? हाड आहे का तुझ्या जिभेला? ती म्हणली, कोणाच्या असतं? हाड आहे का म्हणजे कोणाच्या असतं? तुमच्या तरी आहे का? अध्यात्मामध्ये दर्शनच म्हणतात, षडदर्शन. शब्द कसा आहे? वैशेषिक, न्याय, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा नामे 6 षडदर्शन. हे माऊली दर्शन. दर्शन शब्दाचा अर्थ ज्या वाचला असताना आपल्याला ईश्वरी सत्तेचं दर्शन होतं, अशा वाङ्मयाला दर्शन. आणि ज्यांनी ती दर्शन निर्माण केली त्यांना दर्शनकार म्हणतात. ज्यांनी ती आत्मसत्ता बघितली, ज्यांनी त्याचा अनुभव घेत आहेत. आपल्या बाबतीत अनुभव जरी ईश्वरी सत्तेचा असला तरी तो अनुभव ईश्वरी सत्तेचा आहे असं कळत नाही. ईश्वरी सत्तेचा अनुभव आहे हे अज्ञातच राहतं, ते कधी आपल्या लक्षात येत नाही. एक व्यवहारातला दृष्टांत देतो. काही काही टायमाला एक मनुष्य प्रत्यक्ष मदत करत नाही, पण कोणाच्या हातून मदत करतो. आणि तो असं सांगतो की शेवटपर्यंत माझं नाव सांगायचं नाही. म्हणजे त्यांनी मदत करून सुद्धा त्यांनी मदत केली आहे हे कळत नाही. हा जसा व्यवहार आहे, तसं आपले जीवन परिपूर्ण करण्याकरता जी सत्ता सतत आपल्यातून प्रवाहित आहे ती असून सुद्धा ती कळत नाही. हेच त्याचं वैशिष्ट्य. कळे न कळे त्या धर्म. दुसरा अभंग, न कळे ते कळो येईल उगले, न भेटे ते भेटो येईल आपण. ज्ञानेश्वर महाराज आपल्या अभंगामधून असं सांगतात, काही नव्हे तो गे बाह्ये, अमूर्ता मूर्त तो गे बाह्ये, दृश्यादृश्य तो गे बाह्ये, असा जो. बरं का? मग श्रुतीने काय केलं? आता अध्याय हाही संपवून टाकू, कारण दृष्टांतच बरेच आहेत. जेवढं तुम्हाला कानावरून तरी जाईल तेवढं सांगायचा प्रयत्न करेन. काय नावाने हाक मारलं? सदचिद आनंद. म्हणून या प्रकरणाचं नाव आहे सच्चिदानंद पदत्रय विवरण. मागचं प्रकरण झालं ज्ञान अभेद खंडन, म्हणजे ज्ञानाचा अभेद आहे याचंही खंडन. काय गमत आहे नाही का? खंडन का आहेच तर सांगता काय? नामे खंडन. नाही का? एखादी गोष्ट आपण आपल्या बायकोला समजून सांगतो, काही वेळेला आवडत नाही, किंवा दुसरं कोणी असू दे, बायको असू दे, बहीण असू दे, मुलंबाळ असू दे, आपला गडी असू दे, आपला नोकर असू दे, आपण त्यांना समजून सांगतो. मग समजून सांगणं सुद्धा त्यांना आवडत नाही. कळलं का तुम्हाला? अहो आम्हाला माहीत नसेल तर सांगा ना. माझं बोलणं कळलं का? आम्हाला माहीत नसेल तर सांगा ना. उगीच कशाला सांगता? आम्हाला माहिती आहे. माहीत आहे ते सांगणं नामे त्या सांगण्याचं खंडन. तसं मुळात जर ज्ञानाचा अभेद आहे तर तिथे सांगता काय? म्हणून ज्ञान अभेद याचंही खंडन. लक्षात येते काय सांगतोय? मला जेवढं सोपं सांगता येईल तेवढं सांगतो. याच्यापेक्षा मला तरी सांगता येत नाही. काय ज्ञानाचा अभेदच आहे, सांगता काय? आपल्या घरामध्ये मोठ्या मोठ्या गमती घडत असतात. हां, ते मागच्या महिन्यात तू पैसे खर्च केले होतेस ना? केले होते म्हणजे काय विचारता? केलेच आहेत ना? काय याच्यातलं काय माहिती आहे का नाही तुम्हाला? काय
संसार दोन चाकावर चालतो, एक पुरुष आणि एक बाई. मग काय वेळेला त्याच्याकडे पैसे, हां तू कर. मग तो काहीतरी विचारतो, काय अगं तुझे पैसे खर्च केले म्हणून काय विचारता, केलेच आहेत ना, घे तुझे. देता म्हणजे का उपकार करता का? माझं बोलणं कळलं का? खर्च केलेलेच आहेत तर केलेले आहे म्हणता का? खर्च केलेले आहेत म्हणता का? त्याचंच खंडन आहे. तसं ज्ञानाचा जर अभेद आहे तर तिथे अभेद आहे म्हणता का? म्हणायचीच गरज नाही. ज्ञामे ज्ञान अभेद खंडन. चला अमृतानुभव घ्या ऐकून. अहो शेवटी काय आहे एक सांगू का? मी काय सांगतो काय नाही हे विसरून जा. 1 तासभर निखळ आनंद भोगावा एवढंच त्या अमृतानुभवाचं हेतू आहे, दुसरं काय आहे? मन मंदिरा गजर भक्तीचा